सकाळ सकाळ शुभ सकाळ. लिस्बनच्या एअरपोर्टवर पोहोचलोय. देशाची राजधानी असूनही एअरपोर्ट रिकामे रिकामे वाटते. तिथून मेट्रोचा प्रवास करून मार्क्वीज ऑफ पोम्बल स्क्वेअर येथे पोहोचलो. हा चौक शहराचा कल्चरल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. याच्या शेजारीच एडवर्ड 7वा याचे उद्यान आहे. गोलाकार चौकाच्या मधोमध याच एडवर्डचा पुतळा खांबाच्या वर बसवलेला आहे. आता आम्ही आमच्या हॉस्टेलवर आलो. इथे वर खाली असे आमचे बेड आहेत. वरच्या बेडसाठी हा चिमुकला जिना आहे. इथे लॉकर्स आहेत ज्यात आपल्याला सामान ठेवता येते. या कपाटात आपण बॅगा ठेवायचा का? हो. आता फ्रेश होऊन बसनं निघालोय भटकायला. हा पहिला स्टॉप आहे बेलेम टॉवर. 16व्या शतकात बांधलेले हे प्रवेशद्वार पोर्तुगीज शोधकर्त्यांसाठी आहे. हा पुढचा स्टॉप आहे जेरोनिमस मॉनेस्ट्री. 15व्या शतकाच्या सुरुवातीस याची उभारणी झाली. पोर्तुगीज गॉथिक स्टाईलने उभारलेले हे स्ट्रक्चर आहे. भारतात पोर्तुगीजांचा पाय रोवणाऱ्या वास्को दी गामा याच्या स्मरणार्थ इथे लागूनच म्युझियम आहे. भारतात निघण्यापूर्वी राजाने त्याला इथे लंच पार्टी दिली. या अतिविशाल जेरोनिमस मॉनेस्ट्रीचे प्रत्येक प्रवेशद्वार हे असे सुशोभित केलेले आहे. आता आपण वास्को दी गामाच्या भारत दौऱ्याच्या स्मारकाला आलोय. भारतातून लुटून जसा जसा पैसा येईल तशी तशी या स्मारकाची उभारणी केली गेली. याच्या आतमध्ये वास्को दी गामा याची समाधी देखील बांधलेली आहे. इथल्या प्रत्येक खोलीचे छत असे निळ्या पांढऱ्या सिरॅमिक डिझाईनने सुशोभित केले गेले आहे. या प्रासादाच्या मधोमध मोठा चौक असून त्यात पुष्करिणी व उद्यान केले गेले आहे. या सुंदर नक्षीदार कमानी हे गॉथिक स्टाईलचे वैशिष्ट्य आहे. पोर्तुगीजांनी भारतातून धनसंपदा लुटली तसेच इथल्या कलावंतांना देखील पकडून नेऊन गुलामासारखे ढोर कष्ट दिले. आता हा जो जेरोनिमस मॉनेस्ट्रीचा भाग आहे त्याला सांता मारिया चर्च असे म्हणतात. चर्चच्या छताला अगदी सोन्याने मढवले आहे. प्रत्येक कॅथलिक चर्चमध्ये अशी सुळावरून उतरवलेली येशू ख्रिस्ताची डमी प्रतिकृती ठेवलेली असते. उंचच्या उंच नक्षीदार खांब आणि विस्मयचकित करणारे आर्किटेक्चर इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रार्थनेच्या बाकांची रांग ओलांडून पुढे गेलो तर तिथे मदर मेरीच्या पुतळ्यासमोर अनेक दिवे लावलेले दिसले. जेरोनिमस मॉनेस्ट्री बघून आम्ही आता बाहेर पडलोय. समोरच ट्राम नंबर 28 दिसली. या ट्रामची फारच क्रेज आहे. हिच्यामधून प्रवास करायला मिळावा म्हणून पर्यटक धडपडतात. कारण ही ट्राम लिस्बनच्या सर्व ऐतिहासिक वारसा स्थळांमधून जाते. हिचे जुने ऐतिहासिक स्वरूप तसेच अबाधित राखलेले आहे. 2 स्टॉप प्रवास करून परत या नवीन ट्रामने रिटर्न आलो. आता इथे रस्त्याच्या पलीकडे दिसतीये ती जगप्रसिद्ध बेकरी पेस्ट्रीज दी बेलम. 1837 साली स्थापन केलेल्या या बेकरीतून ही खास पेस्ट्रीज मिळते. ही गरमागरम खाण्यासाठी लोक लांबच्या लांब रांगा लावून इथे उभे असतात. ही आत्ता खायची आपण? नाही, पार्सल घेऊया. आपण रूमवर गेल्यावर शांतपणे खाऊ. पेस्ट्री घेतली. रस्ता क्रॉस केला. रस्त्याच्या पलीकडे गेल्यावर लगेचच एक ट्राम भेटली. त्या ट्रामने पुढचे डेस्टिनेशन गाठले, वास्को दी गामा ब्रिज. 6 लेनचा हा ब्रिज 6 किलोमीटर लांबीचा आहे. तिथून पुढे फ्रान्सिस्को फ्रँको यांचा भला मोठा पुतळा पाहिला.
रिओ दी जेनेरिओ येथील पुतळ्याची ही नक्कल आहे. आता आलोय आम्ही मॉन्युमेंट ऑफ डिस्कवरी पाहायला. तागुस नदीच्या काठावर हे स्मारक पोर्तुगीज खलाशांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. संध्याकाळ होत आली आहे. आता आम्ही लिस्बनच्या सिटी सेंटरला आलोय. या चौकाचे नाव आहे प्लासा दी कॉमर्सिओ. ही समोरची सफेद कमान आहे, तिचे नाव रुआ ऑगस्टा आर्क. हे लिस्बनचे प्रवेशद्वार मानले जाते. रात्रीच्या लाईटच्या प्रकाशात ही कमान फारच उजळून दिसते. सुमारे 11 मीटर उंच या कमानीला 6 स्तंभ असून त्यावर अनेक ऐतिहासिक नोंदी कोरलेल्या दिसतात. देवदूताकडून राजांना देवत्व प्रदान करण्याचा देखावा कमानीच्या सर्वात वर कोरला आहे. वाव, किती जबरदस्त कमान आहे ना. आपण या कमानीतून आत जाऊया का? चला जाऊया की. या अतिविशाल कमानीमधून आत प्रवेश करून आम्ही सरळ पुढे निघालो. रात्रीच्या वेळी मंद सोनेरी प्रकाशात हा परिसर अधिकच सुंदर वाटत आहे. आमच्यासारखे हजारो पर्यटक या अनोख्या वातावरणाचा आनंद घेत आहेत. ही मुलगी इथे व्हायोलिन वाजवते बघा. अतिशय तन्मयतेने ही पोरगी व्हायोलिनवर मंद्र सप्तकाचे सूर आळवीत आहे. तिच्यामुळे हे सांजवेळीचे क्षण रंगत चालले आहेत. दिवसभरीचा थकवा घालवायला इथे विविध उपहारगृहे सज्ज झालीत. मदिरा आणि मदिराक्षींचा महासंगम थोड्याच वेळात इथे होईल. त्यात चाहत्यांची रात्र धुंद होईल हे नक्कीच. उपहारगृहातील खमंग पदार्थांचा दरवळ इथे संपूर्ण रस्त्यावर पसरलाय. त्यात आम्हालाही आता भूक चाळवल्यामुळे कडकडून भूक लागली. हॉस्टेलकडे जाताना आता ट्रामला देखील अजिबात गर्दी नाहीये. हॉस्टेलच्या बोर्डवरती देश विदेशातील चलनी नोटा लावलेल्या आहेत. त्यात भारतीय 50 रुपये पण दिसत आहेत. हॉस्टेलचा अनुभव अशाच गमती जमतींचा असतो. इथल्या किचनमध्ये फारशी लगबग नाहीये, त्यामुळे चटकन स्वयंपाक उरकून घेतला. मायक्रोवेव्हमध्ये आमचा लार्ज पिझ्झा गरम होतोय. या पोर्तुगीज मित्राने छानसे लाल भोपळ्याचे सूप करून दिले. दुपारी घेतलेली पेस्ट्रीज देखील खाऊन बघितली. आपल्या पोर्तुगाल सफरीच्या उद्याच्या भागात आपण जाणार आहोत पोर्तो या शहरात. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.